नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत तर्रीदार अशी कटाची आमटी. आता ही कटाची आमटी अगदी वेगळी असणार आहे, कारण आपण कटाची आमटी बनवताना संपूर्ण मसाले सुरुवातीला भाजून घेतो, पण आपण या कटाच्या आमटीमध्ये मसाले न भाजता अगदी तर्रीदार आणि झणझणीत अशी कटाची आमटी बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, साधी आहे. तुम्ही इथे पाहू शकता आमटीला सुरेख असा कट आलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर इथे मी अगोदरच कट बनवून घेतलेला आहे आणि आपण याच कटापासून झणझणीत तर्रीदार अशी कटाची आमटी बनवणार आहोत. तर आता आपण लागणारे साहित्य पाहूया. त्याच्यासाठी पहा, अर्धी वाटी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, जे की किसून घेतलेलं आहे. अर्धा टोमॅटो घेतला आहे, त्याचबरोबर अर्धा कांदा घेतलेला आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. त्याचबरोबर इथे 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतले. 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा इथं जिरं घेतलेलं आहे. आता आपण हा जो मसाला घेतलेला आहे तो अजिबात भाजणार नाही. आपण हा असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो बारीक करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला इथे मी धने, पांढरे तीळ आणि जिरं घेतलेलं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता त्याला छान असं बारीक वाटून घेऊया. तर धने, जिरे आणि पांढरे तीळ इथं छान असे वाटून घेतलेत. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे इतर मसाले घेतलेले आहेत, खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हे संपूर्ण मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर झाकण लावून ह्याचं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं लागलं तर पाणी घालायचं आहे आणि छान असं बारीक पेस्ट तयार करायची आहे. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून छान असं बारीक हे वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी छान बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. पहा, मसालाही आपला अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता आपण फोडणी करून घेणार आहोत, पण त्या अगोदर इथे तुम्ही पाहू शकता की ते सुरेख आणि अगदी छान बारीक असं हे वाटण तयार झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमचा टाकायची आहे मोहरी, पाव चमचा टाकायचा आहे जिरे, त्यानंतर घालूया चिमूटभर हिंग. आता घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या, तर त्या घातलेल्या आहेत. तर त्याही आपल्याला हलक्याशा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण कटासाठी तेलामध्येच लाल तिखट घालणार आहोत. तर इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. पहा, तिखट घातल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद करायचा आहे आणि पटकन आता आपण याच्यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालून घेऊया. संपूर्ण वाटण इथे लागलेलं आहे. तर पहा, वाटण घातलं आणि पुन्हा एकदा सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. आता मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटं सुरुवातीला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. तेलामध्ये 2 मिनटं झालेले आहेत. पहा, मसाला छान असा फुलला गेलेला आहे. आता पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाकण काढून सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा 2 मिनटं आपल्याला हे मसाले जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. फोडणीमध्ये मसाला जितका छान असा शिजला जाईल तितकीच आमटीला चव खूप जबरदस्त येते. तर आता मी पुन्हा झाकण काढलेलं आहे. पहा, मसाला सुरेख असा ह्या तेलामध्ये शिजलेला आहे. मसाल्याने कढईने तेल सुटलेलं आहे. आता सर्व मसाला व्यवस्थित असा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर आता या स्टेजला आपल्याला आपण जो तयार करून ठेवलेला कट आहे तर तो घालून घेऊया. तर काही ठिकाणी याला येळवणी असंही म्हणतात, तर काही ठिकाणी कटाची आमटी पण म्हणतात. तर इथे मी संपूर्ण कट जो आहे ते घालून घेतलेला आहे. आता आपल्याला सर्व व्यवस्थित असा मसाला आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पहा, मसाल्याच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये. या पद्धतीने संपूर्ण मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता तुम्हाला जर
जास्त आमटी हवी असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी आत्ताच ॲड करायचं आहे आणि शक्यतो पाणी गरमच ॲड करायचं आहे. पाणी घातलं त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता संपूर्ण आमटी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे. अलगद आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी हलकी उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता या उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला छान अशी आमटी जवळजवळ 7 ते 8 मिनटं ही आमटी छान अशी खळखळून उकळवून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आमटीची खूप चव अप्रतिम येते. आणि इथे पाहू शकता अगदी छान खळखळून आमटी उकळायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर इथे मी जवळजवळ 7 ते 8 मिनटं आमटी छान अशी शिजवून घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता आमटीचा रंगही अगदी सुरेख आलेला आहे. त्याचा कटही अगदी अप्रतिम येतो आहे आणि चवीला तर खूपच छान लागते. या पद्धतीने एकदा नक्की आमटी तुम्ही ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी कटाची आमटी एकदा नक्की करून खायला घाला. त्यांनाही नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे. वरून भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथं आपली आमटी तयार आहे. धन्यवाद.